काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश, करोनी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनु वेशे चित्ती, तैसे मज येती सांभाळित. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांच हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बलाची देवा. दीन दुर्बलाची देवा. दीन दुर्बलाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बलाची देवा. दीन दुर्बलाची देवा. दीन दुर्बलाची घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा. घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बलाची सेवा, दीन दुर्बलाची सेवा, दीन दुर्बलाची घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बलाची देवा. एवं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञजीवोधरार्थावतारं, कलङ्काङ्कतेजोदिखामोदिवक्रं. खलानीशवादापुनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिं मतावरिष्टं. वातात्मजं वानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास. जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर. जय गोपी चित्तचोर प्रभो, जय जय माखन चोर. जयाचा जनी जन्म नामात झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा त्या अग्निसाधू माधव बाबाच्या चरणावरती. सेवेला मी सेवक झालो, सेवेला मी सेवक झालो. सेवेला मी सेवक झालो. सेवेला मी सेवक झालो. लागलो निज चरणा, लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा,
वचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा न अवेरू काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव तोडा विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण ज्यांनी या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी केली असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगमान्य जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा फार नाही पण 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे विठाला कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा की सेवा किम निमित्ताने किंवा सेवेचं प्रयोजन काय. कारण शास्त्रामध्ये असं सांगतात की शास्त्रामध्ये कुठलीही गोष्ट कारणाशिवाय नसते. प्रत्येक गोष्टी मागं काही ना काही कारण दडलेलं असतं. पहा, अखंड हरिनाम सप्ताह मोजे मोळवण धाकटे मोळवण आपल्या गावामध्ये गेली 80 वर्ष झालं. आपल्या आज्यापासून पंजापासून चालत आलेली ही परंपरा वैकुंठवासी व्यंकटराव महाराज चाटे यांच्या पावलावर पावलं देऊन आपण सर्व गावकरी गेली 80 वर्ष झालं हा सप्ताह जोमामध्ये चालू आहे. आणि आज सप्ताहाची 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा सर्व गावकऱ्याकडून माझ्याकडे आलेली आहे. विठाला कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्यांनी कीर्तनासाठी खूप सुंदर अशी चाल गायली, माझ्यापेक्षा वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असे असणारे आमचे जिवलग मित्र गान कोकिळा कैलास महाराज मुरकुटे असतील. तसेच इकडे गान कोकिळा आपल्या भागाचं वैभव पिंपळदरीचे वाल्मिक दादा मुंडे असतील. दोघांनी खूप सुंदर साथ गायली. आणि आज विशेषतः असं झालेलं आहे बघा, आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडतो, आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडतो तशा माझ्या हातात आमचा गुड्डू भैया म्हणजे आनंद महाराज लोहिया. महाराष्ट्रातील खूप मोठं नाव, एवढे विद्वान असून सुद्धा आज माझं काहीतरी परम भाग्य असेल. अहो भाग्यम हो भाग्यम भाग्योदयन बहु जन्म समर्जितेन. माझं काहीतरी भाग्य असेल की आमचा गुड्डू भैया आज माझ्या कीर्तनाला आला. असो, तसेच गावातील सर्व टाळकरी असतील, विनेकरी असतील, चोपदार असतील. पहा, माझा काही अधिकार एवढा मोठा नाही. एवढे मोठमोठे गायक वादक सर्व तुम्ही आपल्या लेकराच्या कीर्तनाकरता या ठिकाणी उपस्थित आहात. असो, मग जगद्गुरु तुकोबरा आपल्या या अभंगामध्ये सांगतात. काय सांगतात तर, काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. या अभंगामध्ये जर आपण पाहिलं तर अभंग 4 चरणाचा आहे, परंतु अभंगामध्ये एक साम्य आहे. तुकोबरा यांना असं सांगायचं आहे, यामध्ये काही ठराविक शब्द आहेत. पहा, सांभाळिती जागविती, ह्याचा जर आपण नीट विचार केला तर या अभंगाचा आपल्याला साम्य कळेल. तुकोबरा असं म्हणतात की बाबा, या आपल्या जीवावर, या जीवावर प्रत्येकावर 3 जणांचं ऋण आहे. जो या मनुष्य जन्मामध्ये, या मनुष्य देहामध्ये जन्माला आलेला आहे ना, त्या प्रत्येकावर 3 जणांचं ऋण आहे. या आपल्या देहावर 3 जणांचं ऋण आहे. पहा, पहिलं ऋण जर पाहायचं असेल तर आपल्यावर पहिलं ऋण देवाचं आहे. मग देवाचं ऋण काय आहे तर या भगवंताने आपल्याला जन्म दिला, हे त्या भगवंताचं आपल्यावर ऋण आहे. मग दुसरं ऋण काय आहे तर संताचं आहे. संत काय करतात, तो आपली भेट देवापर्यंत पोहोचून देतात, किंवा आपल्या आणि देवाच्या मध्ये जर कोणी दुवा असेल तर ते संत आहेत. दुसरी, आपल्या देहावर जर उपकार कोणाचा असेल तर तो संताचा आहे. आणि तिसरा उपकार जर पाहायचा असेल, या मनुष्य देहावर जर तिसरा उपकार कोणाचा असेल तर तो आपल्या आई वडिलांचा आहे, कारण ते आपला सांभाळ करतात. हे 3 उपकार प्रत्येकावर केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बाबा करी ऐशी माय,
केले उपकार सांगू मी काय. या प्रत्येकावर 3 उपकार आहेत. पहिला देवाचा, दुसरा संताचा आणि तिसरा आपल्या आई वडिलांचं. प्रत्येक मनुष्यावर हे 3 ऋण आहेत. मग जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये संताचं ऋण काय आहे किंवा संतांनी काय आपल्यावर उपकार केले ते सांगतात. तर पहा, पहिला उपकार काय असेल तर संत आपल्याला काय करतात, संत आपल्याला जाग करतात. संत काय करतात तर संत आपल्याला जाग करतात. मग तुम्ही म्हणता जाग करण्याकरता आपण काही झोपलोय का? पहा, माणसं सहज विचार करतात, जाग कुणाला करतात हो? जाग कुणाला करतात? जे झोपले त्यांना जागा करतात. मग आपण झोपलोय का? मग तुकोबर असं का म्हणाले, मज निरंतर जागविती. पहा, आपण सर्वजण अज्ञानात, या अज्ञानाच्या झोपीमध्ये झोपलोत. पहा, आणि झोपत असताना असा आपण विचार करतोय. एक माणूस पलंगावर झोपला होता. मग झोपल्यानंतर तो त्याच्या मनामध्ये विचार आला. बघा, माणसाच्या मनामध्ये काय काय विचार येतील सांगता येत नाही. मग तो पलंगावर झोपला होता. झोपल्यानंतर वरी पंखा चालू होता, पंख्याचा नट थोडा ढिला होता. मग ढिला असल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला. तो झोपेत विचार करतोय. काय? झोपेत त्याला वाटलं की मी आता खूप श्रीमंत झालोय. कुठं वाटलं तुका भाऊ? त्याला वाटलं झोपेत मी खूप श्रीमंत झालोय, लोकांचे विचार सांगतोय. त्याला वाटलं मी झोपेत खूप श्रीमंत झालोय, आता मी श्रीमंत झालोय, आता मी रस्त्यावर चालणार. जे श्रीमंत माणसं झालेत ना, त्यांना काय वाटतं, ते हवेत चालतात, हवेत. पण भाऊ, तुझी जर एकदा देवानं हवा काढून घेतली, मग ते पॅरालिस झालेली माणसं कशी चालतील, तसं आपली अवस्था होईल. मग तो झोपेत विचार करू लागला. त्याला वाटलं की मी आता खूप श्रीमंत झालोय. नाथबाबा काय वाटलं? श्रीमंत झालोय. माणसं काय विचार करतात सांगतोय बघा. मग तो विचार करत होता, आता मी खूप श्रीमंत झालोय, मी काय करेल? मी सकाळचा नाश्ता मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये करेल. काय विचार केला? सकाळचा नाश्ता मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये करेल, दुपारचं जेवण दिल्लीमध्ये करेल आणि संध्याकाळचं डिनर पुण्यामध्ये करेल. असा त्याचा विचार चालू होता. आता काही दिवसानं मी विमान घेईल, मी फॉर्च्युनर घेईल, मी ऑडी घेईल, मर्सडीज घेईल, मी फरारी घेईल, मी जागवार घेईल, असा त्याचा विचार चालू होता. एवढ्यात काय झालं, तो पंख्याचा जो नट ढिला झाला होता ना, गुड्डू महाराज, तो पंख्याचा नट ढिला झाला होता. तो काय झालं, पंखा असा दब त्याच्या अंगावर पडला आणि तो जाग्यावर. जाऊ द्या, कीर्तनात कशाला मारायचं बिचाऱ्याला. मग असं काय काय माणसं विचार करतात बघा. आपल्याकडे आहे थोडं आणि आपण विचार जास्त करतोय. हे संपूर्ण जग हे भगवान परमात्मा चालवत असतो. माणसं काय विचार करतात, आपण चालवतोय. पहा, एक बैलगाडी चालू होती. बैलगाडी आपल्याला सर्वांना बैलगाडी माहित आहे, बरोबर? आपण काही लय इंग्रजाच्या काळातले नाहीत. आपल्या काळात आता सुद्धा बैलगाड्या आहेत. पहा, मग बैलगाडी चालू होती आणि चालत असताना त्या बैलगाडीच्या चाका, त्या साट्या खाली कुत्र चालू होतं. कुत्र चालत होतं आणि ते कुत्र काय विचार करतं, पहा, ही बैलगाडी कोण चालवतंय? काय विचार करत होतं ते कुत्र? ही बैलगाडी मी चालवतोय. तसाच विचार बघा, ते गोवर्धन पर्वत ज्यावेळेस भगवान परमात्म्याने उचलला, मग ते गोपाळ काय म्हणाले, भगवंता तू फक्त अंगठ्याची करंगळी लावलीस, या हाताची करंगळी लावलीस ना, आम्ही तर काट्या लावल्यात. मग भगवंताने थोडी करंगळी खाली घेतली की तो सर्व पर्वत खाली येत होता. मग तसं आपलं आहे. पहा, आपण विचार करतो काय, सर्व चालवणारा भगवान आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या सत्ते. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, हे जगाते सांगते. चले हे शरीर कोणाची आसत चाले, शरीर कोणाची आसते, कोण बोलावीते हरिवीण, कोण बोलावीते हरिवीण. विको चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलावीते हरिवीण, कोण बोलावीते हरिवीण. बघा, चाले ही शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन. या संपूर्ण पृथ्वी तळावर भगवंत
हे सर्व जे आपण अंश आहेत ना ते सर्व भगवंताचे अंश आहेत. पहा, ममय वंशो जीव लोके जीव भूत सनातन मनःष्टानि इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. या भूतलावर, या पृथ्वी तलावर आपण सर्व त्या भगवंताचे अंश आहेत. माणसं हे विसरतात बघा, विसरतात. आपलं चालू काय आहे की संत आपल्याला जागा करतात. आपल्या देहावर संतांचे उपकार आहेत. मग आपण झोपलोय का? मग झोपलोय तर कशामध्ये झोपलोय? पहा, आपण सर्वजण अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपलोय. आपण सर्वजण या संसाराच्या झोपेमध्ये झोपलोय. मग संत काय करतात? ऐसे जागविले अवघे जन, जागविले अवघे जन, होते संचित ती केले दान, होते संचित ती केले दान. तुका म्हणे तू बळी कोणी कोण, गेले वासुदेवाचे विसरू नका. तर संत आपल्याला जागा करतात. कसं जागा करतात? पहा, संत आपल्याला कसं जागा करतात. दुसरीकडे जायची काही गरज नाही. आपण सर्वजण, आपण परंपरेतले माणसं आहेत. आपण सर्वांना माहित आहे काकड्यामध्ये असे कितीतरी प्रमाण आहेत की संत आपल्याला जागा करतात. पहा, बोल बोले बोले बोल बोले जाग्यात बाहेर कैसे घरात घर मुलगे, घरात घर मुलगे, अंधार ना उजडले, अंधार ना उजडले, सर्वांच्या पाठात असलेले प्रमाण आहे. उठा जागे व्हा रे आता. संत काय करतात तर आपल्याला जागा करतात. पहा, एवढं आपल्याला संत जागा करायला बघायलेत तरी आपण जागे होत नाहीत. मग संत काय म्हणतात बघा, हे आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागे झाले नाहीत. माणसं अनेक पांघरून घेऊन झोपले, कारण म्हणलेलं खूप गोड लागायला लागलं माणसाला. माणसं पांघरून घेऊन झोपले. मग संत पुढे चालायला लागले, संत पुढे चालायला लागले. मग पुढे जाऊन काय म्हणतात, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगत जग देव काही राख सोड जगजोगी
बोलती, जाग जाग बोलती. वा, आता चोपदार जागे झाले बघा. आता काही चिंता करायची गरज नाही, कुणीतरी जागा झालं. मग संत जागे करतात तरीही माणसं जागे होत नाहीत. माणसाला आता झोपू द्या, काही वेळ झोपू द्या. मग आपल्याला संतांचे उपकार सांगायचे आहेत की संतांनी आपल्यावर काय उपकार केले पहा. एक शबरी नावाची दासी होऊन गेली. कोण? इकडे लक्ष द्या पहा. एक शबरी नावाची दासी होऊन गेली. शबरी नावाची राजाची कन्या होती. ती शबरी राजाची कन्या होती आणि त्या शबरीचा विवाह ठरला. विवाह काय? मग त्या राजामध्ये एक प्रथा होती, एखाद्याचा जर विवाह ठरला तर त्या राज्यामध्ये काय होतं तर प्राण्यांचा बळी दिला जायचा. काय? प्राण्यांचा बळी दिला जायचा. मग ते शबरीने दृश्य पाहिलं आणि आपल्या वडिलांना म्हणाली की बाबा हे सर्व प्राणी कशा करता मारायचे. त्यावेळेस ते वडील म्हणाले बाबा हे शबरी आपल्या राज्याचा हा काय आहे तर आपण आपल्या राज्यामध्ये ज्याचा विवाह ठरतो ना त्या सर्वांकरता दावत म्हणून काय करतो तर हे पशु पक्ष्यांची हत्या करतो. त्या शबरीला खूप वाईट वाटलं. त्या शबरीने विचार केला, अरे या देहाचा जर एका देहामुळे एवढ्या प्राण्यांचा जर बळी जात असेल तर लग्नच नाही केलेलं काय वाईट आहे. मग शबरी त्या ठिकाणाहून पळाली आणि एका वनामध्ये निघून गेली. त्या राजाने सर्व सैनिक पाठवलं, कारण लग्न 1-2 दिवसावर आलेलं होतं. राजाची कन्या होती शबरी, राजाची कन्या. मग त्या वनामध्ये सर्व प्रधानाला सर्व शिपायाला त्या राजाने पाठवल्यानंतर काय झालं पहा. ते सैन्य त्या शबरीला हुडकत होतं. मग त्या ठिकाणी एक मेलेला बैल होता, मेलेला बैल, आणि त्या बैलाचा सर्व ते जे अवयव होतं ते सडून गेलेलं होतं. त्या शबरीने विचार केला, पहा मी जर आता या बैलाच्या शरीरामध्ये जर बसले नाही ना तर राजाचे सैनिक येतील, म्हणजे माझ्या वडिलाचे सैन्य येतील आणि मला घेऊन कुठे जातील तर आपल्या राज्यामध्ये जातील आणि माझा विवाह करतील. विवाह केल्यानंतर काय होईल तर माझ्यामुळे अनेक पशु पक्ष्यांची हत्या होईल. त्या शबरीने विचार केला, अरे आयुष्यभर मरण्यापेक्षा काही क्षण मेलेलं काय वाईट आहे. पहा या समाजामध्ये असे भरपूर माणसं आहेत बघा, जगत असताना असा विचार करत नाहीत की आपल्याला कधीतरी मरायचं आहे. पहा नामदेव शास्त्रीचं एक मुखातलं वाक्य आहे, ते काय म्हणतात, एक माणूस सहज रस्त्याने चालला होता आणि जात असताना तो एका स्मशानभूमीमध्ये गेला. कुठे गेला? स्मशानभूमीमध्ये गेला. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. तो व्यक्ती स्मशानभूमीमध्ये गेला आणि गेल्यानंतर त्याच्या मनात त्याच्या पायाखाली एक हाडूक, मेलेल्या माणसाचं हाडूक त्याच्या पायाला लागलं आणि लागल्यानंतर त्या हाडकातून एक वाक्य बाहेर आलं. ते हाडूक काय म्हणतं पहा, अरे एक दिन सैर करने के लिए निकले थे. काय म्हणतं? एक दिन सैर करने के लिए निकले थे, मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी दूसरी तरफ स्मशान थे. ते हाडूक काय म्हणतं? हाडूक, अरे पैरों के तले चुभी हुई हड्डी के ये बयान थे. ते हाडूक त्या माणसाला म्हणतं. कशामुळं म्हणतं? की आपण जगत असताना विचार करत नाही की कधी ना कधी आपल्याला मरायचं. ते हाडूक त्या माणसाला म्हणतं, अरे ए संभलने वाले जरा संभर कर चल, हम भी कभी इंसान थे. माणसं जगत असताना विचार करत नाहीत की आपल्याला कधी ना कधी मरायचंय. पहा त्या शबरीने विचार केला आणि शबरी त्या बैलाच्या सापड्यामध्ये झोपली. तिने विचार केला, आयुष्यभर मरण्यापेक्षा काही क्षण मेलेलं काय वाईट आहे का. त्यामध्ये ती बसली आणि सैन्य निघून गेले. मग ती पुढे ती शबरी मतंग नावाच्या ऋषी होते, त्या ऋषीच्या आश्रमामध्ये गेली आणि गेल्यानंतर त्या ऋषींना माहीत न होऊ देता सेवा करत होती. काय करत होती? सकाळी उठायची, लवकर उठायची, त्या आश्रमाच्या बाहेरचा सर्व परिसर झाडायची, सडा मारायची, सर्व काही कामे करायची. मग त्या मतंग ऋषींना प्रश्न पडला किंवा त्यांच्या शिष्यांना प्रश्न पडला, पहा आपण तर या आश्रमात आपण सेवा करत नाही, मग या ठिकाणी कोण आहे किंवा त्या आपल्या आश्रमाची सेवा करत आहे. मग सर्वांना प्रश्न पडला. प्रश्न पडल्यानंतर काय झालं, एके दिवशी सर्वांनी लपून बघितलं, त्या शबरीला पाहिल्यानंतर सर्वांनी त्या शबरीला घेऊन आले आणि त्या मतंग ऋषीने त्या शबरीच्या आतला जो भाव आहे ना तो भाव बघितला आणि त्यांना वाटलं की बाबा हिचा भाव जो आहे ना तो चांगला आहे. मग त्या शबरीला त्या ठिकाणी ठेवून घेतलं आणि एके दिवशी मतंग ऋषी निजधामाला निघून गेले आणि जात असताना त्या मतंग ऋषींनी सांगितलं, कशा करता सांगतोय की संत आपल्याला जाग करतात किंवा संतांचे आपल्यावर उपकार आहेत. मग त्या मतंग ऋषींनी त्या शबरीला सांगितलं, काय सांगितलं की हे शबरी तू अशीच या रस्त्याची झाडलोट कर, एक दिवस काय होईल तर या जगाचा मालक या आश्रमामध्ये तुला दर्शन देण्याकरता येईल. पहा
संसारामध्ये जर पाहायचं झाला तर आपल्याला होऊन भगवंताकडे जावं लागतं. पण असं कधी झालंय का की भगवंत आपल्याकडे स्वतः आलेत? असं कधीच होत नाही. मग त्या शबरीनं आपल्या गुरुवर, त्या संतावर विश्वास ठेवला, दृढ विश्वास ठेवला. तो विश्वास डगमगू दिला नाही. मग काय केलं? त्या शबरीने सेवा करत राहिली. त्या शबरीने असं म्हणाली नाही की गुरुजी की भगवान परमात्मा 1 वर्षाने येणार आहेत का 100 वर्षाने येणार. त्या मतंग ऋषीने असं काहीच सांगितलं नाही. मग खूप दिवस सेवा करत राहिली. मग ज्या वेळेस सीतामातेला रावण घेऊन गेला, मग भगवान तसंच आपल्या शबरी मातेच्या आश्रमाजवळ आले. आणि आल्यानंतर शबरी माता काय करत होती? हो, गोड असे बोर भगवंता करता त्या शबरी मातेने काढले होते. आणि शबरी माता भगवंताच्या आगमनाची तयारी करत होती. त्या रस्त्यावर फुलं टाकलेले होते, रस्ता झाडत होती. मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर ती शबरी म्हणते, अरे कोण आहेस तू? कोण आहेस तू? मी या जगाच्या मालकाकरता हा रस्ता झाडलेला आहे आणि तू कोण आहेस? त्यावेळेस भगवान म्हणतात, शबरी तुझा भगवान मीच आहे. आज जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आए तेरे दुल्हन के आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथ से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. बघा, ते रामप्रभू त्या शबरी मातेच्या आश्रमामध्ये आले. आणि आल्यानंतर काय झालं? शबरी मातेनं भगवंताला जवळ बसवलं आणि ते बोरं आणलेले होते, ते बोरं भगवंताला खायला दिले. जे गोड गोड बोरं होते, मिठे मिठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. ते गोड गोड बोरं भगवंताला खाऊ घालत होती. आणि लक्ष्मणजीला पण ते बोरं दिले, परंतु त्यांनी खाल्ले नाहीत. मग शबरी मातेचं एवढं चरित्र आपण पाहिलं. शबरी मातेला भगवंताची भेट झाली. कशा करता झाली? तर तिच्या जीवनामध्ये मतंग नावाचे संत भेटले, मतंग नावाचे गुरु तिच्या जीवनामध्ये भेटले. मग हे संत काय करतात? तर अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबार काय सांगत संतांचे उपकार, काय सांगत संतांचे उपकार. जय
आपल्यावर मतंग ऋषीने शबरीवर उपकार काय केले तर भगवान परमात्म्याची भेट करून गेली. भगवान परमात्म्याची भेट त्या शबरी मातेला मतंग ऋषीने करून दिली. ही संत आपल्यावर उपकार करतात. मग संत आपल्यावर उपकार करतात, परंतु आपण काय केलं पाहिजे? त्या संताच्या जवळ गेलं पाहिजे. संत काही या कलियुगामध्ये संत समजतात का हो? आता माधव बाबा होऊन गेले, माणसांना समजले का? ज्यावेळेस माधव बाबा मृत्यू पावले, ज्यावेळेस त्यांनी चमत्कार, हे जग कसं आहे बघा, नमस्कार दाखविला, चमत्कार दाखविला की नमस्कार करते जग, असं हे जग आहे. मग माधव बाबा गेल्यानंतर किंवा माधव बाबाने ज्यावेळेस चमत्कार दाखवले त्यावेळेसच लोकांना त्यांचा महत्व पटलं. मग संत आपल्याला जागा करतात, तरी सुद्धा माणसं जागे होत नाहीत. हे उठा की जय माई बाप कैसी लागली झोप. उठा की जय माई बाप कैसी लागली झोप. उठा की जय माई बाप कैसी लागली झोप. उठा की जय माय बाप कैसी लागली झोप. हुजूर जावनिया ये बड़ी सुखदाई के तन. ए उठा की जय माई बाप कैसी लागली झोप. उठा की जय माई बाप कैसी लागली झोप. हुजूर जावनिया एवढी सुखवावी के पण. हे उठा की जय माई बाप कैसी लागली झोप. कैलास महाराज तुम्ही एवढं सुंदर म्हणून सुद्धा काय काही लोक झोपले. कसं झोपतेत बघा माणसं. काय काय माणसं जर झोपले त्यांच्या पुढे डीजे जरी लावला तर उठत नाही. ते माणसं लहान असताना त्यांच्या आईने त्यांना बहुतेक कुंभकर्णाच्या काही गोष्टी सांगितल्या असतील. अशी समाजामध्ये काही काही माणसं असतात पहा. माणूस जर झोपला तर जिता आहे का मेला हे सुद्धा कळत नाही. एवढे माणसं काय काय झोपते. मग एवढं जागा करतात संत, एवढं जागा करतात, तरी सुद्धा माणसं जागे होत नाहीत. माणसं जागे होत नाहीत. मग नाथ महाराजांना राग आला. काय झालं? नाथ महाराजांना राग आला. नाथ महाराज रागारागामध्ये उठले. नाथ महाराज म्हणले एवढ्या संतांनी सांगितलं तरी सुद्धा लोक जागे झाले नाहीत. नाथ महाराज काय म्हणतात? नाथ महाराज, पैठणचे नाथ महाराज काय म्हणतात? पुढे शिंदडीचे लढती पुढे शिंदडीचे लढती पुढे शिंदडीचे लढती. सांगू तरी नाही कधी सांगू तरी नाही कधी सांगू तरी नाही कधी बच्चीचे. नाथ महाराज काय म्हणले बघा. पैठणचे नाथ महाराज काय म्हणले? आपल्या मुळूंचे नाथ महाराज नाही तर पैठणचे नाथ महाराज काय म्हणले? किती सांगू तरी न ऐकी बटकीचे. एवढं सांगून सुद्धा माणसं जागे झाले नाहीत पहा. एवढं सांगून माणसं जागे झाले नाहीत. मग नाथ महाराजाला अनेक जोऱ्याने राग आला. मग नाथ महाराज काय म्हणतात? तुम्ही हे जर ऐकलं नाही, तुम्ही आता जर जागे झाले नाहीत तर काय होईल? हे पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो देखा
तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही हो काजलाधनी आमचे काय बाजाईल आमचे काय बाजाईल काजलाधनी आमचे काय बाजाईल पिंगळा 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 मारवारी बोले बोलत देखा पिंगळा मारवारी पिंगळा महाद्वारी कोण बोलत देवा पिंगळा महाद्वारी पिंगळा मारवारी बोले बोलत देखा पिंगळा मारवारी पिंगळा महाद्वारी कोण बोलत देवा पिंगळा महाद्वारी वर्तमान कोडे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोण वर्तमान वर्तमान कोडे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोण लक्ष्मण बोले तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोण लक्ष्मण बोले तुमचे वर्तमान कोटे वर्तमान पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 गांगर दिंगा ग 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 अवगा गांगर दिंगा दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी दाताचं दातवन अहम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी सावधानी भजनी लागा जय बाई मल्हारीची वाणी मल्हारीची वाणी मल्हारीची वाणी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची पिंगळा 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 माधवारी बोले बोलत देवा पिंगळा माधवारी पिंगळा महाद्वारी कोण बोलत देवा पिंगळा पिंगळा माधवारी बोले बोलत देवा पिंगळा माधवारी पिंगळा महाद्वारी कोण बोलत देवा पिंगळा महाद्वारी मग राग आला कुणाला नाथ महाराजांना राग आला आणि काय म्हणतात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटे बा काळ बांधून नेईल सरत शेवटे बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. मग एवढं म्हणून जर माणसं जागे झाले नाहीत तर त्यांना असंच झोपू द्या, आपलं कीर्तन चालू द्या. आता आपण एवढं जागा केलं तरी माणसाला जर झोपायचंच असेल, आपला उद्धारच करून घ्यायचा नसेल तर त्यांना असंच झोपू द्या. मग संत आपल्याला जागा करतात. संत काय करतात? आपल्याला जागा करतात. संतांनी कुणाला जागा केलं पहा. दुसरं उदाहरण जर पाहायचं असेल, संतांनी जागा कुणाला केलं तर वाल्या नावाचा एक कोण होता, वाल्या कुळी नावाचा एक गृहस्थ होता. सर्वांना माहित आहे तो काय करायचा, वाटसरू लोकांना काय करायचा, अडवायचा, त्यांच्या जवळचं धन घ्यायचा, त्यांना मारायचा, एक छोटासा कडा घ्यायचा आणि रांजणामध्ये टाकायचा. मग टाकत असताना असे कितीतरी रांजण भरले, त्याला सुद्धा माहित नव्हतं. मग नाराजी एक दिवशी सहज त्या ठिकाणाहून चालले होते. नारायण नारायण श्रीमद नारायण 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 नारायण
नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नाराजी असं भजन करत करत त्या रस्त्याने चालले होते. जात असताना त्या वाल्या कोळ्याच्या नावावर त्या कानावर शब्द ऐकू गेले. तो जागा झाला आणि जागा झाल्यानंतर त्यांनी आपली वाल्या कोळी म्हणजे कोळ्याचे लोक त्यांचं शस्त्र काय असतं पहा, कुऱ्हाड हे त्यांचं शस्त्र असतं. आपली कुऱ्हाड काढली आणि विचार केला बरं झालं. चोर कशाची वाट बघतात? चोर वाट कशाची बघतात? कधी महाराजाचं कीर्तन सुटते की कधी महाराज रात्रीच्या भेटतेत की. बरोबर. आता चोरांना दुसऱ्याला पकडायची काहीच गरज नाही. चोरांनी फक्त महाराज जर पकडले त्यांना काहीच कमी पडणार नाही. मग त्या वाल्या कोळ्यानं काय केलं? त्या वाल्या कोळ्याने काय केलं? त्या वाल्या कोळ्याने हे कानावर शब्द आल्यानंतर तो जागा झाला, आपली कुऱ्हाड काढली आणि नाराजीच्या नरड्याला लावली. लावल्यानंतर काय झालं म्हणतात, तुमच्याजवळ जेवढं काही धन आहे, तुमच्याजवळ जेवढं काही धन आहे ते मला द्या, नाही तर मी काय करेल, तुम्हाला ठार मारेल, ठार. मग नाराजी म्हणाले, बाबा तुम्हाला ठार जरी मारलास, माझा हाफ मर्डर केलास, मला काही जरी केलास, तर माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे काही नसल्यास तुला देणार का आहे? पहा, नाराजी सारख्या संताकडे धन एकच असतं. संताकडे एकच धन असतं. कोणतं धन असतं? हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. संताकडे कोणतं धन असतं? पहा, संताकडे फक्त देवाच्या नावाचं धन असतं. कोणतं धन असतं? हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. संताकडे एकच धन असतं. कोणतं धन असतं? संताकडे राम नावाचं धन असतं. संताकडे कोणतं धन असतं? संताकडे राम नावाचं धन असतं. धन घरी पांडुरंग अभंग तरेला, अभंग तरेला, अभंग तरे. धन घरी पांडुरंग अभंग तरेला, अभंग तरेला, अभंग संताकडे एकच धन असतं. कोणतं धन असतं? राम नामाचं धन असतं. पहा, संताकडे एकच धन असतं. कोणतं असतं? राम नावाचं धन त्या संताकडे असतं. मग नाराजी म्हणले, बाबा तुम्हाला जीव जरी मारला असतं, माझ्याकडे एकच धन आहे. कोणतं? त्या भगवंताच्या नावाशिवाय माझ्याकडे कुठलंच धन नाही. मग हे धन असं आहे, हे जर धन आपल्या जीवनात आलं ना, तर ह्या धनाची आपल्याला काहीच गरज नाही. पहा, आता सुद्धा या संसारामध्ये ज्यांच्याकडे राम नावाचं धन आहे, कोणतं धन आहे? ज्यांच्याकडे राम नामाचं धन आहे, पहा, राम नाम के हीरे मोती, राम नाम के हीरे मोती, मैं बिखराऊ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम 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 राम, बोलो राम बोलो राम, बोलो राम राम राम. ओ राम नाम के हीरे मोती, हरे राम नाम के हीरे मोती, मैं बिखराऊं गली गली, बिखराऊं राम का प्याला, शोर मचाओ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. आपल्याकडे धन कोणतं पाहिजे? आपल्याकडे फक्त राम नावाचं धन पाहिजे. परंतु लोकांकडे हे धन नाही. लोकांकडे फक्त माया आहे. पण ही माया किती ग्रासणार आहे पहा. मा माने जो या माने नहीं, जो होते हुए भी नहीं होती उसे माया कहा जाता है. मग त्या मायेला जर आपल्याला त्या मायेवर जर विजय मिळवायचा असेल, तर त्या मायेचा जो पती आहे, ज्याला आपण मायापती म्हणतो, त्या भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. परंतु लोक भगवंताला शरण जात नाहीत. लोक शरण कुणाला जातात? तर मायेला शरण जातात. बघा, आपण जर त्या मायेला शरण गेलो ना, तर काय होतं? आपण जर मायेला शरण गेलो तर काय होतं पहा. माया के दीवानो सुन लो. काय होतं? माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना
यही पड़ा रह जाएगा। अरे सुंदर काया माटी होगी, सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली। ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली। बोलो राम बोलो राम बोलो राम 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 राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। काय म्हणतात, माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा। एक दिन म्हणजे काय, ज्यावेळेस त्या भगवान परमात्मा, ज्यावेळेस आपलं हे आयुष्य संपेल ना, तो काळ आपल्याला नेण्याकरता येईल ना, त्यावेळेस काय होईल, माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा। आपण जेवढं धन कमवलंय, कसं कमवलंय धन, जोडून या धन, आपण चांगला व्यवहार करून धन कमवलंय। पहा एवढं चांगलं आपण धन कमवून सुद्धा आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री काही दिवसा अगोदर मरण पावले। त्यांना कशामुळे ओळखलो, फक्त हातातल्या घड्याळीमुळे त्यांना ओळखलं। त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी असेल, अहो त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी असेल की त्यांची प्रॉपर्टी त्यांना सुद्धा माहित नसेल। मग ज्यावेळेस तो काळ आपल्याला घालणार आहे ना, त्यावेळेस धन दौलत, धन दौलतवर माल खजाना यही पडा रह जाएगा। सुंदर काया माटी होगी, काया म्हणजे हे शरीर, या शरीराची काय होणार आहे बघा, जला दोगे तो राख बन जाएगा शरीर, जला दोगे तो राख बन जाएगा शरीर, फेंक दोगे तो गीदड़ खा जाएंगे शरीर, गाड़ देगे तो कुत्ते खा जाएंगे शरीर। या शरीराची तीनच गती होणार आहेत, या शरीराची चौथी गती होणार नाही। या शरीराला एकतर आपण जाळू शकतो, शरीराला एकतर आपण पुरू शकतो, आणि शरीराला एकतर आपण फेकून देऊ शकतो। याच्यापेक्षा तिसरी गती होणार आहे का, तर होणार नाही। मग एवढं जर आपण त्या मायेला जर शरण गेलात ना, तर त्या आपण मायापतीला शरण गेलं पाहिजे। आपल्याकडे धन कोणतं पाहिजे, तर राम नावाचं धन पाहिजे। आपला विषय चालू होता, मग नाराजी म्हणले, बाबा तुम्हाला जिवंत जरी मारलास तर माझ्याकडे कुठलंच धन नाही। मग त्या नाराजींनी त्या वाल्या कोळ्याला एक प्रश्न केला, काय तू एवढं पाप केलास, एवढं पाप केलास, एवढं पाप केलास की तुझं ते पाप तुला सुद्धा माहित नाही किती पाप केले। माणसं असे भरपूर असतील बघा, त्या माणसाने एवढं पाप केलेलं असते, जिवंतपणी तर लोकाला त्रास दिलेलाच असते। भागवत, जिवंतपणी लोकाला त्रास दिलेलाच असते, पण मेल्यानंतर सुद्धा सुखानं माणसं मरत नाहीत। बघा काय झालं, गावातला असा एक माणूस होता, आपल्या नाही बरं का, दुसऱ्या गावातला, हा एक असा माणूस होता, त्याने जिवंत जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत गावात कधी काही चांगलं होऊ दिलं नाही, गावात सप्ताह नीट होऊ दिला नाही, गावात त्यांनी कधी पट्टी दिली नाही, गावात पंक्ती नीट होऊ दिल्या नाहीत, गावातल्या माणसात माणूस ठुलं नाही, आपल्या गावातलं नाही दुसऱ्या गावातलं सांगतोय। मग एवढा तो माणूस वाईट होता, त्याने काय केलं, जिवंतपणी माणसात माणूस ठुलं नाही, आणि मग त्याचा अंतकाळ जवळ आला, अंतकाळ जवळ आला, आणि मग काय झालं, त्या गावातील सर्व लोकांना त्यांनी बोलवून घेतलं, घरी बोलवून घेतलं, आणि तो म्हणाला, बाबा मी जोपर्यंत जीवन जगले तोपर्यंत माझ्या हातून कधीच मी सप्त्याला पट्टी दिली नाही, माझ्या हातून कधी एखाद्या गोरगरिबाच्या मुलीच्या लग्नाला मी संपत्ती दिली नाही, पैसा दिला नाही। मग मला असं वाटतंय की तुम्ही काय करा, मी आता मरणार आहे, काही वेळात मरणार आहे, तुम्ही काय करा, मी मेल्यानंतर काय करा, मला तुम्ही असं गाडीला बांधा, गाडीला सोल बांधा, आणि मला रस्त्याने ओढीत न्या। काय म्हणाला, लोकांना वाटलं बाबा हिचे मरताना का होईना डोळे उघडले। माणसं काय असतं बघा, एखाद्याने आपल्यावर कितीही परोपकार केला, एखाद्याने आपल्याला कितीही त्रास दिला, तो जर आपल्याला शरण आला तर माणसाला काय वाटतं, जाऊ द्या माणूस आहे, चूक होत असते, असा विचार त्या माणसाने केला। त्याला काय केलं, तो मेल्यानंतर त्याला गाडीला बांधलं, सोल गाडीला बांधली, मागं त्याला ओढत 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 घेऊन चालले। जात असताना ती गाडी भर चौकात पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन थांबली। काय सांगतोय, काही माणसाचा जीवनपणी त्रास असतोच, पण मेल्यानंतर सुद्धा त्रास असतो। ती गाडी कुठे जाऊन थांबली, पोलीस चौकीच्या जवळ समोर जाऊन गाडी थांबली। सर्व पोलीस बाहेर आले, आणि पोलिसांना वाटलं, काय वाटलं, या गावातल्या लोकांनी काय केलं, या माणसाला, जित्या माणसाला काय केलंय, मारले, आणि याला ओढत घेऊन चालले। त्या सर्व गावातल्या लोकांना त्या पोलिसांनी काय केलं, तर आतमध्ये टाकलं। असे काही माणसं असतात। मग त्या वाल्या कोळ्याला नाराजीने विचारलं, बाबा तू एवढं पाप केलास, एवढं पाप केलास, तुझ्या पापामध्ये घरी जाऊन विचार कोणी शामिल आहे का। तो घरी गेला, पत्नीला विचारलं, आपल्या मुलांना विचारलं। ती पत्नी म्हणते,
मला माझ्या आई वडिलांनी तुमच्यासोबत लग्न करून दिले, तुम्ही जे मला खायला देताल तेच मी खाणार आहे. मग असं म्हटल्यानंतर त्या वाल्या कोळ्याचे डोळे उघडले आणि तो नारजी जवळ आला आणि आल्यानंतर नारजीला म्हणतो, तुम्ही मला यातून बाहेर काढा. त्यावेळेस नारजींनी त्याला काय दिलं हो? राम नाव घ्यायला लावलं, परंतु त्याला ते राम नाव म्हणायत नव्हतं, तो मरा मरा म्हणत होता. उलटा नाम जपत सग जाना, बाल्मिक भय ब्रह्म समाना. मग तो त्या मरा 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 म्हटल्यानंतर राम 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 त्याच्या मुखातून यायला लागलं. आणि भगवान परमात्मा जन्माला यायच्या अगोदर त्या वाल्या कोळ्याने काय केलं? केले रामायण रामादी. ज्याप्रमाणे त्या वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं त्याप्रमाणे भगवंताला तसं वागावं लागलं. पहा, भगवान परमात्मा त्या सुग्रीवाच्या किष्किंधेमध्ये गेले आणि गेल्यानंतर सुग्रीवजी काय म्हणतात? प्रभू तुम्ही माझ्या घरी चला. काय म्हणतात? माझ्या घरी चला. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतो, सुग्रीवा मी या जन्मात या राम अवतारामध्ये मी कुठंच येऊ शकत नाही, मी बांधलेला आहे. वाल्मिक ऋषींनी जसं रामायण लिहिलं त्याप्रमाणे भगवंताला वागावं लागलं. मग संतांनी उपकार केला. काय उपकार केला? नाराजीने त्यांच्यावर उपकार केला. काय उपकार केला? तर वाल्याचा वाल्मिक ऋषी बनवलं. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार काय सांगू आता, संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे जागविती मज निरंतर जागविती. काय जाणे तशी भावे उतराई, काय जाणे तशी भावे उतराई. निरंतर जागविती काय जाणे तशी भावे उतराई, काय जाणे तशी भावे उतराई. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. त्या संतांनी काय उपकार केला? तर त्या वाल्या कोळ्याला जाग केलं आणि त्या वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी केले. संत आपल्यावर उपकार करतात, आपल्याला त्या अज्ञानाच्या झोपेमधून जाग करतात. मग एकदा जर आपण जागे झालो तर आपल्याला संत जवळ घेतात आणि काय करतात? तर आपल्याला शिकवतात. काय शिकवतात? आपल्याला संत शिकवतात. काय शिकवतात? की बाबा हा जो तुला जन्म दिलेला आहे
हा जो जन्म दिलाय तो कशा करता दिलाय? उद्धारा करता दिलेला आहे. आणि या जर जन्मात तू उद्धार करून घेतला नाहीस ना तर अनेक हे ज्ञान नाही कोटे किंवा पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती. मग हे जे ज्ञान दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा देवाने कशाला जन्म दिलाय? कशाला दिलाय? हा देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. कशाला दिलाय? तर देवाने जन्म आपल्याला कशाला दिलाय? औट हात का मानव देह प्रभूने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहत जमाना खोया. कशाला दिलाय? तर भजन करण्याकरता जन्म दिलाय ना. मग संत काय करतात? आपल्याला जवळ घेतात, आपल्याला शिकवतात. काय शिकवतात? की आपल्याला संत शिकवतात. काय शिकवतात? संत आपल्याला जवळ घेतात आणि सांगतात, बाबा मनुष्य जन्म असा आहे. कसा आहे? मनुष्य जन्म अनमोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे. मिट्टी में ना रोल रे. अभी तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अभी तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अभी तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी मनुष्य जन्म अनमोल रे. तू मिट्टी में ना रोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे. तू मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अभी तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अभी तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अभी तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे. मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है कभी ना मिला कभी नहीं रे. संत म्हणतात, बाबा
हा मनुष्य जन्म मिला हा पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पहा शास्त्र सांगतं, काय शास्त्र सांगतं, सुभाषितकार सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. आपल्या जीवनातून निघून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य वित्त म्हणजे पैसा आपण पुन्हा कमवू शकतो. आपल्या जीवनातून निघून गेलेला मित्र आपण पुन्हा कमवू शकतो. मही म्हणजे जमीन जर आपली गेली तर आपण पुन्हा कमवू शकतो. भार्या म्हणजे पत्नी, एखाद्याला जर पत्नी सोडून गेली तर माणसं तुका भाऊ माणसं दुसरी करतात, बरोबर आहे. परंतु न शरीर पुन्हा पुन्हा, हे जे शरीर आहे ना हे शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाही. हे शरीर कसं आहे, अनमोल आहे. संत म्हणतात, संत आपल्याला शिकवतात, बाबा हा मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. याच या जगात काय कर, या जन्मात तू या देहाचं सार्थक करून घे. काय कर, या जगात आल्यानंतर या देहाचं सार्थक करून घे. आणि सार्थक केल्यानंतर काय होईल, अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय द्यावे त्यासी भावे उत्तरावे, काय द्यावे त्यासी भावे उत्तरावे, काय द्यावे त्यासी भावे उत्तरावे, काय द्यावे त्यासी भावे उत्तरावे. आपल्यावर उपकार आहे. संतांनी आपल्याला जागा केलं. संत आपल्याला म्हणतात, बाबा या जन्मात येऊन काय कर, जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. आणि हा असा उपकार आहे, हा जर संतांनी आपल्यावर उपकार केला, आपण आपल्या अंगाचं कातड जरी संतांना काढून दिलं, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आपल्या अंगाचं आपण कातड दिलं, याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं, आपण त्यांच्या पायावर आपलं डोकं जरी ठेवलं, आपण त्यांच्या पायावर आपला जीव जरी ठेवला, तरी या उपकारातून आपण मुक्त होऊ शकत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संत आपल्यावर असे उपकार करतात. संतांनी आपल्यावर असे भरपूर उपकार केलेले आहेत. संत आपल्याला निरंतर जागवतात. संतांनी आपल्याला हाताला धरून शिकवलंय. त्या संतांनी सर्व आपल्यावर उपकार केलेले आहेत. मग संतांनी आपल्यावर उपकार केल्यानंतर, संतांनी आपल्याला जाग केलं, आपल्यावर उपकार केले, आपल्याला माहिती करून दिलं की बाबा या मनुष्य जन्मामध्ये देहाचं सार्थक होतं, दुसऱ्या जन्मामध्ये सार्थक होणार नाही. मग काय करा, आपल्याला जरी आपल्या देहाचं सार्थक करून घ्यायचं असेल, इथं बसलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपल्याला जरी आपल्या देहाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर काय करा, सर्वांनी हातवरी करा. काय करा, मी इंग्लिश मध्ये बोललो का काही, तुमच्या हाताला पण कळ लागलेली असेल. काय करा, सर्वांनी हातवरी करा. तुम्ही हातवरी करा. इकडे वाट बंद आहे, जाऊ द्या आता.
सर्वांना जर आपल्या देहाचा सार्थक करून घ्यायचं असेल सर्वांनी हात वरी करा. तुम्हाला तुमच्या नाताची शपथ आहे बघा. हात जर खाली केले हा सर्वांनी हात वरी करा. आपल्याला जर आपल्या देहाचा सार्थक करून घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? काय करावं लागतं? तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले मला नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. म्हणायच्या आधीच घेतली म्हणाव. आपल्याला जर या देहाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर काय करावं लागल? आपण सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागल. नामचिंतनाने काय होतं तर आपल्या या विकारामध्ये जे काम क्रोध जे बसलेले आहेत ना ते जळून खाक होतात. आणि खाक झाल्यानंतर काय होतं की जर एकदा खाक झाले ना तर भगवान परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. मग आपण सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडी. सतत 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 त्या भगवान परमात्म्याचं आपलं आपण नाव घेतलं पाहिजे. आपल्याला जन्मच त्याच्याकरता दिलाय ना, मग नाव घेतलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या अंतिम चरणात सांगतात, काय म्हणतात? जगद्गुरु तुकोबारायने अभंगाच्या अंतिम चरणात एक दृष्टांत दिला. पहा, एक घर होतं त्या घरामध्ये एक गोठा होता. आणि त्या गोठ्याला आणि त्या घराला आग लागली. काय झाली? आग लागली. मग आग लागल्यानंतर काय झालं? त्या घरामध्ये गाय सुद्धा व्यालेली होती. आणि त्या घरामध्ये एक माता, एक स्त्री सुद्धा तिचं बाळात पण झालेलं होतं. मग त्या घराला आग लागली. मग आग लागल्यानंतर काय झालं? ती जी स्त्री होती ना ती बाहेर होती आणि गाय सुद्धा बाहेर होती. मग झालं काय? ती गाय त्या जाळामध्ये आत गेली आणि आपल्या शिंगाने त्या आपल्या वासराला शिंगाने ते दोर तोडला आणि त्या वासराला बाहेर काढलं. परंतु जी स्त्री होती ना त्या स्त्रीचं बाळ त्या ठिकाणी जळून खाक झालं. मग तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे धेनू वत्स म्हणजे वत्स धेनू वेचचिती तुका म्हणे धेनु वेचचिती तुका
तैसे बजायची सांभाळीत तैसे बजायची सांभाळीत काय जगजाची व्हावे उतराय काय जगजाची व्हावे उतराय काय जगजाची तैसे मत येती सांभाळीत तैसे मत येती सांभाळीत काय काय जगजाची व्हावे
थोडा थोडा जीव ठेवी तो हा पाय जीव थोडा ठेवी तो हा पाय तो हा पाय जीव थोडा रे ठेवी तो हा पाय जीव थोडा ठेवी तो हा रे ठेवी तो हा पायी जीव रे जीव थोडा जीव रे नो रे ना जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा ठेवी तो बाई 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 जीव थोडा ठेवी तो बाई हे जीव थोडा ठेवी तो बाई जीव थोडा काय जावे विचारी पावे उतरावे काय जग जात पावे उतरा काय जग जात काय जावे काय जावे तुकोबराय अभंगाच्या अंतिम चरणात सांगतात, ज्याप्रमाणे त्या आगीत पडलेल्या वासराला त्या गायीने आपल्या शिंगाने सोडवलं, तसं संत आपल्याला सोडवतात. तुका म्हणे धेनू, तुका म्हणे वत्स, धेनू वेशी चित्ती, तैसे मज येती सांभाळित. ज्याप्रमाणे त्या वासराला त्या गायीने सोडवलं, त्याप्रमाणे संत आपला सांभाळ करतात. संत काय करतात? संत आपल्याला जागवतात, संत आपल्याला शिकवतात आणि संत आपला सांभाळ करतात. हा अभंगाचा
भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल ते गुरुवर्य वेदांताचार्य अमोलजी महाराज शेळके शास्त्री गुरुजी यांचं आहे. जे काही चांगलं असेल ते गुरुवर्य भागवत रसिक बालाजी बाबा श्रीधाम वृंदावन यांचं आहे. जे काही वाईट असेल ते माझ्या बुद्धीचा दोष असेल. कसं असतं पहा, बाहेर गावाला कीर्तन करायचं म्हणलं की घालील लोटांगण मोकळं पटांगण कसं बी असतं, पण गावात कीर्तन करायचं म्हणलं की सगळी गावातली माणसं असतात. इथं ते काय काय माणसांना खाली बसून कळतं, पण इथं येऊन बोलायला धाडस लागतं. इथं येऊन बोलल्यानंतर कळत असतं. गावात कीर्तन म्हणलं की जरा माणसाला जरा घाबरल्यासारखं होतं. ते नवीन नवीन लग्न झाल्यास बघा कशी ती तसं तसं समजून घ्या तुम्ही. मग तसं कारण बाहेर काही बोलता येतं, गावात लोक टपून बसलेले असतात. चांगलं काय बोललं हे लक्ष देत नाहीत, पण वाईट काय शब्द गेलाय ते लगेच येऊन सांगत असतात. त्यामुळे असो, जे काही वाईट असेल ते माझ्या बुद्धीचा दोष असेल ते इथे सोडून द्या. जे काही चांगलं असेल, जसं संत आपला सांभाळ करतात, आपल्याला शिकवतात, आपल्याला जाग करतात, तसं आपण सुद्धा जाग झालं पाहिजे. कारण आपण जर या अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपलो तर आपला उद्धार होणार नाही. कारण हे पुन्हा पुन्हा हा नरदेह मिळणार नाही. असो, एखादा अपशब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष असेल. जे या ठिकाणी मी उभा आहे, माझ्या जीवनात माझ्यावर काहीतरी माझ्या जीवनात माझं काहीतरी पुण्य असेल की अशा आईवडिलांच्या पोटी माझा जन्म झाला. आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं असेल तर चाटे कुळामध्ये माझा जन्म झाला. कारण बाहेर जरी कुठं गेलं आणि गेल्यानंतर जर म्हणलं मोळवंचं आहे तर माणसं काय म्हणतात, व्यंकटराव महाराज चाटे यांच्या गावचा का, सहज माणसं म्हणून जातात. पहा, काहीतरी भाग्य असेल की या चाटे कुटुंबामध्ये माझा जन्म झाला, काहीतरी भाग्य असेल. खूप भाग्यवान आहे मी. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन. माझं खूप मोठं भाग्य असेल की या चाटे कुटुंबामध्ये, या चाटे कुळामध्ये माझा जन्म झाला. असो, जे काही वाईट असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. पहा, कृपा की न होती जो आदत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी, सुनी ही रहती अदालत तुम्हारी, जो दीनों के दिल में जगह तुम न पाते तो किस दिल में होती हिफाजत तुम्हारी. जे काही वाईट असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती, नोहे ही अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. जे काही असेल ते माझ्या बुद्धीचा दोष या ठिकाणी सोडून द्या. जे काही चांगलं असेल, आपण सुद्धा या अज्ञानाच्या झोपेतून कधीतरी जागं झालं पाहिजे. आपल्याला जर अहंकार असेल, माझ्याकडे खूप धन आहे, माझ्याकडे खूप संपत्ती आहे, असं वाटत असेल की मी बोललेलं खरं होत आहे बाबा, हे काही काळापुरतं असतं. सांगितलं ना, धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैवच ते सर्वेपि ज्ञान वृद्धाश्च किंकरा शिष्य किंकरा. माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत धन आहे, जोपर्यंत शरीरामध्ये बल आहे, तोपर्यंतच माणसं आपल्याला किंमत देतात. ज्या दिवशी आपल्या शरीरातून बल निघून गेलं ना, पांगळा होऊन माणसाला फिरावं लागतं. हे आपल्याला कधीतरी समजलं पाहिजे. जसं जसं जमल तसं माझ्या बुद्धीने सोडवण्याचा प्रयत्न केला. असो, आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा अग्निसाधू माधवबाबाच्या चरणावरती झालेली सेवा व्यंकटराव महाराज चाटे यांच्या शरीरावरती, यांच्या चरणावरती समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरेश्वर माऊली.